की बाळासाहेब ठाकरे यांचं जे काय स्मारक उभं राहणार आहे त्या स्मारकाचं अध्यक्षपद हे फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलंय। अर्थात फडणवीस यांना उद्धव ठाकरे फार जवळचे आहेत असं नाही, पण उद्धव ठाकरेंना जर संपवायचं असेल तर शिंदेना बळ द्यायचं आणि शिंदेना जर संपवायचं तर मग उद्धव ठाकरेंना बळ द्यायचं, ही फडणवीसांची वेगळी चाल आहे। मात्र शिवसेना आमची ओरिजिनल आहे, त्यामुळं हे अध्यक्षपद सुद्धा आम्हालाच द्यायला पाहिजे होतं। मात्र मला कुठेतरी खिंडीत गाठण्यासाठी, माझा पक्ष संपवण्यासाठी फडणवीस अशा चाली खेळतात आणि त्याला आवरा अशी तक्रार शहांना केली आहे। मात्र त्यांना मोकाट सोडणारे शहासाहेब। त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे हा रडणारा माणूस नाहीये, एकनाथ शिंदे हा लढणारा माणूस आहे आणि आतापर्यंतच्या 4-5 वर्षाच्या राजकारणात ते मी तुम्हाला दाखवून दिलंय। त्यामुळं माझे नगरसेवक फोडले, माझा आमदार फोडला, हे असले गराणे घेऊन मी काय दिल्लीला जाणार आहे का? त्यामुळं विरोधकाला काही कामधंदे नाही, त्यामुळं ते अशाच प्रकारचे टीका करणार आहेत। त्यांचा मी कसा बँड वाजवलाय हे गेल्या 2-3 वर्षात मी तुम्हाला दाखवलंय। त्यामुळं मी काय रडणाऱ्या नेत्यापैकी नाही। मात्र मीडिया आहे, मीडियाने ज्या बातम्या समोर आणल्या त्या सुद्धा अतिशय भयानक होत्या। कारण एकनाथ शिंदे यांनी ज्या 2 नेत्यांची तक्रार केली त्या 2 नेत्यामध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस, कारण रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद हे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच दिले आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष बेफाम असा वाढवा असा आदेश कोणी दिला? अमित शहा यांनी। आणि एकनाथ शिंदे फडणवीस यांची तक्रार घेऊन जातात कुठं? अमित शहा यांच्याकडे। म्हणजे तुम्ही बघा, 15 दिवसापूर्वी जे अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी सरळ भाषणामध्ये सांगितलं की आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण करत असताना कुबड्यांची गरज नाही। हा प्रकार होऊन मला वाटतं एक 10 ते 15 दिवस झाले आहेत आणि त्या दिवसापासून भारतीय जनता पक्षानं बाकीचे पक्ष राहिले बाजूला, मात्र एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक धडाधड फोडायला सुरुवात केली आणि ही तक्रार घेऊन अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदे जातात। म्हणजे ज्यांनी पक्ष फोडायला सांगितला, ज्या अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये कुबड्या फेकून द्या असं सांगितलं, त्याच अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदे तक्रार घेऊन जातात। ही हास्यास्पद गोष्ट नाही का? त्याची कुठेतरी दखल घेत उद्धव ठाकरे यांनी एकदम कोणीतरी गेलाय दिल्लीला, बाबा मला मारलं म्हणून। पडद्याआडचं इंटरेस्टिंग राजकारण असं मित्रांनो, ज्या एकनाथ शिंदे यांनी इतका सगळा उठाठेव केला त्या एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट माहित नाहीये का की अमित शहा आणि त्यांचा पक्ष चालवण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती आपल्या मित्राचा गळा ते दाबत असतात। त्यामुळं एकनाथ शिंदेना या साध्या गोष्टी कळत नाहीयेत का?